जय महाराष्ट्र मित्रांनो, गट क या पदासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे परमनंट भरती निघाली आहे। खासियत त्याची अशी आहे की एनी ग्रॅज्युएट तुम्ही आत अप्लाय करू शकताय। अप्लाय करण्यासाठी पण कमी फी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करायची शेवटची तारीख 7 जुलै आहे। त्यामुळे कमी दिवस आपल्या हातात आहे। आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय, एक्झाम कशी होणार आहे, कारण की परमनंट सरकारी जॉब आहे। तुमचं काय शिक्षण झालंय, कुठल्या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे नक्की कमेंट करा, कारण की मला जर कळलं तरच त्या प्रकारच्या वॅकन्सी मी आणू शकेल। कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या मार्फत हे अपडेट आलेलं आहे। परमनंट सरकारी जॉब असणार आहे। जसं की बघू शकताय अप्लाय करणं सुरू झालं आहे। न्यू रजिस्ट्रेशन करून आपण इथे रजिस्टर करून अप्लाय करू शकतोय किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे तर तुम्ही लॉग इन करू शकताय। आणि ही यांची ऑफिशियल PDF आहे, तुम्ही ते बघू शकताय। 15 तारखेला हे अपडेट आलंय, लेटेस्ट अपडेट आहे। आणि गट क या पदासाठी भरती होते बेलिफ आणि लिपिक या पदासाठी। लिपिक तुम्हाला माहिती आहे टायपिस्ट म्हणून, जर का तुमचं टायपिंग झालंय तर लिपिक या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाच्या तारखा समजून घ्या। 17 जून 2026 पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे। 7 जुलै 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय आणि फॉर्म भरायची, चलन करायची पण शेवटची तारीख हीच असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जर आपण अप्लाय करतोय तर कोण कोण पात्र असणार आहे आणि वेतन किती मिळणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय। 19,900 पासून 63,200 रुपयांपर्यंत आपल्याला इथे सॅलरी मिळते। भरपूर सारे भत्ते म्हणजे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतो, त्यामुळे पेमेंट वाढतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का इथे अप्लाय करायचे तर आपण भारतीय नागरिक पाहिजे। दुसरं म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 रोजी आपलं जे शिक्षण आहे, वय आहे, ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। म्हणजे तुम्ही ते बघू शकताय कमीत कमी वय तुमचं 19 पाहिजे आणि जास्तीत जास्त वय तुमचं 43 पाहिजे। म्हणजे 19 ते 43 दरम्यान तुमचं वय आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। दिव्यांग उमेदवार 45 वयापर्यंत अप्लाय करू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शैक्षणिक पात्रता काय, तर तुम्ही ते बघू शकताय मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे। म्हणजे खास करून जे महाराष्ट्रीयन आहे, मराठी भाषा येते त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएट म्हणजे कुठल्याही शाखेतील पदवी, म्हणजे सायन्स असू शकते, कॉमर्स असू शकते, आर्ट असू शकते किंवा दुसऱ्या कुठल्याही शाखेतून पदवी घेतली आहे तरी चालणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यशाळेतील प्रत्यक्ष अनुभव पाहिजे। ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची अट असणार आहे की तुमचं इथे टायपिंग झालेलं पाहिजे, म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट हे मराठी आणि इंग्रजी टंकलेखन म्हणजे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट हे जर तुमचं असेल तर इथे अप्लाय करा। वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। म्हणजे ग्रॅज्युएट आहात, मराठी येते आणि टायपिंग झालेलं आहे इंग्लिश मराठी, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। अनेक जणांचं इंग्रजी झालेलं असतं, मराठी झालेलं नाही आहे, तर त्या लोकांसाठी संधी आहे ज्यांचं मराठी टायपिंग झालेलं आहे। ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पात्रता समजून गेलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार, तर सिलेक्शन अगदी सोपं आहे। एक आपली ते लेखी परीक्षा होते जी की MCQ टाईप म्हणजे वस्तुनिष्ठ असते। 2 प्रश्नपत्रिका असतात 400 मार्कांसाठी, 200 प्रत्येकी असणार आहे। ओके, ज्यामध्ये पहिली जी एक्झाम आहे त्यामध्ये भाषा म्हणजे मराठी आणि इंग्रजी असणार आहे। 50-50 प्रश्न असणार आहे 100-100 मार्कांसाठी। मराठी ही 12वीच्या बेसवर असेल, इंग्रजी ही पदवीच्या बेसवर असणार आहे। ओके, 1 तास आपल्याला मिळणार आहे आणि MCQ टाईप असणार आहे। दुसरं जे असणार आहे ते सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीवर असणार आहे। तुम्हाला पाहिजे तर मी ते बुक टॅग करून देईल, तिथून तुम्ही मागून घ्या आणि अभ्यास सुरू करून द्या, कारण की चांगली वॅकन्सी आहे, परमनंट जॉब आहे। ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर कशा प्रकारे असणार आहे त्याच्यानंतर बघू शकता निगेटिव्ह मार्किंग आहे, त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे। अप्लाय करण्यासाठी फी किती आहे तर तुम्ही बघू शकताय। मागासवर्गीय वगैरे तुम्ही आता 294 आहे, अमागासाठी कुठलीही फी नाही आहे आणि माजी सैनिक असाल तर 44 रुपये तुम्हाला इथे फी असणार आहे गट क साठी, जी की एक चांगली गोष्ट आहे। महत्त्वाचं म्हणजे ही नॉन रिफंडेबल असणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं।
आता कोणासाठी किती जागा आहे आपण बघू शकतोय, तर इथे टोटल 20 जागांसाठी भरती होते. जागा कमी जरी असल्या तरी पद चांगलं आहे, कॉम्पिटिशन कमी असणार आहे. त्यामुळे जे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत नसाल त्यानुसार तुम्ही इथे बघू शकताय आणि अप्लाय करू शकताय. तर चांगली वॅकन्सी आहे, महाराष्ट्र सरकार अंतर्गत येते. त्यामुळे जे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.